महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम. आज आपण या व्हिडिओमध्ये काही छोटेसे नियम पाहूया, जेणेकरून आपले व्रत पूर्ण होईल. आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केलं तर आपल्याला व्रत पूर्ण केल्याचे फळ मिळते. अंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये. बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण तसेच मांसाहार, मादक पदार्थ घेऊ नये. व्रताच्या दिवशी चुकूनही घाणेरडे किंवा मग मळकट कपडे घालून पूजेला बसू नये. कपडे स्वच्छ धुतलेले असावेत. एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल, सुतक असेल किंवा मग मासिक धर्म असेल, तर या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी फक्त उपवास करावा. आणि जर मासिक धर्म आला असेल तर घरामधील इतर व्यक्तींकडून ही पूजा तुम्ही करून घेऊ शकता. तुम्ही लांबूनच नमस्कार करावा आणि पूजेच्या ठिकाणी जाऊ नये. आपली सावली देखील पडू नये याची काळजी घ्यावी. काही ठिकाणी वर्षभर व्रताचे पालन करतात, तर तुम्ही देखील वर्षभर व्रताचे पालन करू शकता. माता महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत कोणीही करू शकतो. तरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत ज्यांना वर्षभर करायचे आहे त्यांनी वर्षभर देखील करावे. विवाहित स्त्रिया, पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात. हे व्रत दिवसभर उपवास करून केलं पाहिजे. मध्येच उपवास सोडू नये. संध्याकाळी आरती करूनच मग उपवास सोडावा. या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की खिचडी, भगर, दूध, चहा, कॉफी, फळे यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता. किंवा मग फक्त केळी किंवा दूध किंवा फळे घेऊन हा उपवास करू शकता. संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते. नैवेद्य अर्पण केला जातो. मग हा उपवास सोडला जातो. निरंकार उपवास पेलत नसेल तर शक्यतो करू नये. व्रताच्या दिवशी उपवास करावा. रात्री भोजन करावे. पद्मपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत करू शकतात. हे व्रत करताना काही आकस्मिक अडचणी आल्या तर पूजा, आरती दुसऱ्या कोणाकडून तुम्ही करून घेऊ शकता. उपवास मात्र आपण स्वतःच करावा. अशा वेळी गुरुवारच्या संख्येमध्ये तो गुरुवार पकडू नये. नंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी. व्रत व पूजा महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजाऱ्यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांतिचित्ताने महात्म्य वाचावे. शांतता घरामध्ये असावी. व्रत व पोथी वाचन चालू असताना महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला जाणवेल. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी सकाळी किंवा सायंकाळी या व्रताचे उद्यापन करावे. व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर कुटुंबियांसोबत भोजन करून उपवास सोडावा. गुरुवारी घरातील फरशी पुसू नये. तसेच कोणत्याही साफसफाईचे काम देखील करू नये. अशी कामं आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी करून घ्यावीत. ज्या दिवशी पूजा केली जाते त्याच दिवशी पूजा हटवू नये. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी. देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि मग तो नारळ आपल्या डोक्याला स्पर्श करावायचा. नंतर तो नारळ काढून बाजूला ठेवायचा. कलशामध्ये पाणी थोडे असावे. ते पाणी घरामध्ये सर्वत्र शिंपडून घ्यावे. नंतर झाडांना घालावे. तुळशीमध्ये हे पाणी ओतू नये असं देखील म्हटलं जातं. त्यामधील सुपारी, नाणे तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता. नारळ देखील तोच तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता. उद्यापनानंतर तांदळापासून कोणताही गोड पदार्थ किंवा शाकाहारी पदार्थ बनवावा. नंतर महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं कुठेही टाकू नयेत. यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो. फुलं पाण्यामध्येच निर्माल्य करावे. मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. खिचडी खाऊन उपवास सोडू नये. घरामध्ये उपवासाच्या दिवशी वाद, भांडण करू नये. तसेच बाकी कोणतेही सोंग घेता येईल, परंतु पैशांचे सोंग घेता येत नाही. जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटते. हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी सोपे उपाय करून पहा. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीहरिविष्णूंना व माता लक्ष्मीला समर्पित आहे. या महिन्यातील गुरुवारी देवपूजेत शंखाने माता लक्ष्मी व श्रीहरिविष्णूंना स्नान घालून अभिषेक करावा. शंख हे माता महालक्ष्मीचे आवडते स्थान आहे.
महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण पाहिली असेल. देवपूजेमध्ये कवड्यांची माळ कवड्या ठेवून पूजा करावी, त्यामुळे धनवृद्धी होते. माता लक्ष्मी कमळात विराजमान आहे. गुलाबी कमळ तिला अर्पण करावे. महिन्यातून एखाद्या वेळेस शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा मग पांढऱ्या रंगाचा भात करून त्यामध्ये केशर अर्पण करावे. खोबरे, साखर दोन्ही देखील घालू शकता. तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम. देवीला प्राजक्ताची फुले खूप आवडतात. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल, सकाळच्या पहिल्या प्रहरी ती फुले वेचून देवीला अर्पण करावेत व फुलांनी सुशोभित करावे. जर घरी तुळशी वृंदावन असेल, छोटेसे रोप असेल तर तुळशी मातेला दिवा अवश्य लावावा. घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमी राहते. अस्तव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही, तर देवीला तर कसे आवडणार. म्हणून घर कायम स्वच्छ, आवरलेले, नीटनेटके असावे. घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते. जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते, अशा व्यक्तीवर देवीचा विशेष आशीर्वाद कायम राहतो. असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नी यांनी आपापसात भांडण देखील करू नये. यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते. उपवासाच्या दिवशी चुकूनही महिलांनी नखे कापू नयेत किंवा केस कापू नयेत. या सर्व कामांमुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा. ज्या गुरुवारी मासिक पाळी असेल तो गुरुवारी फक्त उपवास करावा, परंतु तो गुरुवार मोजू नये. फक्त पूजा इतर कोणाकडून तुम्ही मांडून घेऊ शकता. गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते व तिची कृपा आपल्यावर सदैव राहते. आपल्याला अन्नधान्याचे पुण्य देखील मिळते. उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतल्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये. नंतर तुम्ही फळ खाऊ शकता. गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारात रांगोळी काढावी. यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते. माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो. उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये. शक्य तेवढे लक्ष्मीचे नामस्मरण करत राहावे. उपवास सोडण्याअगोदर पोथी वाचून महालक्ष्मीची आरती करावी. व्रत करताना पूर्ण श्रद्धाभावाने व्रत करावे, तर आपल्याला पूर्ण पुण्य मिळते. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.